नवापूर आणि या दोन संघादरम्यानची ही भिडंत ही काटेकी टक्कर होणार आहे। फाइनल सारखी बघायला मिळेल। ये सचिन वैदी, जावेद भाई आपकी वजह से पीछे वालों को नहीं दिख रहा है, प्लीज आपकी हाइट कम है, थोड़ा कम करो। तुषारजी वैद्य यांचे या ठिकाणी आगमन झाले। मी विनंती करेल साहेब आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। आपलं हार्दिक स्वागत। आकाश जाधवच्या लगातार 3 विकेटला 1000 रुपयाचं बक्षीस आहे। येस येस लेट्स प्ले। आणि मी घेऊन जातोय चंदू शेट्टी सरांकडे। मॅचला सुरुवात झाली आहे। सायबा प्रीमियर लीगचं 6वं पर्व आणि 6व्या पर्वाची फायनल मॅच। एका बाजूला डीसीसी नवापूर, दुसऱ्या बाजूला साई श्रद्धा नालासोपारा यांच्यामधील हा महामुकाबला। कोण जिंकणार या मॅचला आणि कोण होणार लखपती, कारण पहिला पुरस्कार 1 लाखाचा आहे। यावेळेला बॅकफुटला जाऊन हळूवार पद्धतीने फक्त बॉलला दिशा दिली, 1 रन तिकडे घेतला गेलाय आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते 2 धावा धावफलकावर। एका बाजूला चिराग आणि केतन या दोन बंधूंनी मागील मॅच मध्ये धुमाकूळ घातला अक्षरशः। पाहूया या मॅच मध्ये काय करतील। समोर आकाश आणि सर बक्षिसांची खैरात सुद्धा होतीये। वाव फॅमिली सलून तर्फे 1 चौकार 200 रुपये, 2 चौकार 500 रुपये, 3 चौकार 1000 रुपयाचं बक्षीस। आणि राजन स्पोर्ट्स कडून डीसीसी नवापूर संघाला ट्रॅक टी शर्ट कॅप स्पॉन्सर्ड करण्यात येणार आहेत। या वेळेला फटका चांगला आलाय, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी टाळ्यांचा गजर होईल। काय जबरदस्त त्या ठिकाणी फटकाही पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं। क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळणार आहे आपल्याला, कारण या स्पर्धेला वसई विरारचा वर्ल्ड कप का म्हटलं जातं ही गर्दी पाहून आपल्याला कळालं असेल। कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये एवढी गर्दी महाराष्ट्रात मोजक्या काही ठिकाणी आम्ही पाहिली आहे आणि आज ती विरारमध्ये पाहतोय, सायबा चषकाच्या माध्यमातून पाहतोय। चांगला बॉल, याही वेळेला सन्मान दिला। इकडले नियम थोडेसे वेगळे आहेत, म्हणजे बॉलरला जसं काही बंधन आहेत तशीच बंधनं मात्र या ठिकाणी बॅटरला आहे। आपण थोडंसं पुढे जाऊन खेळू शकत नाही, परंतु त्यातही तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावंच लागणार आहे। आणि कारण बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे आणि या लढाईवर सगळ्यांच्याच नजर आहे। चांगला बॉल, सन्मान दिला। एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते पहिली ओव्हर संपली आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा झालेल्या आहेत त्या डीसीसी नवापूर टीमच्या 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। माझ्याबरोबर भरत सर जुडले गेले आहेत। भरत सर, खऱ्या अर्थाने आज ही शिस्त पाहायला मिळते, त्याचं एक कारण आहे, ही देश संघटना आहे, असोसिएशन आहे। तुम्ही एकत्र आलेला आहात, संघटित आहात, म्हणून ही शिस्त पाहायला मिळते आणि म्हणून ही क्रेज सुद्धा पाहायला मिळते। नाही तर बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते खेळाडू आज या टीम मध्ये, उद्या त्या टीम मध्ये, परवा त्या टीम मध्ये, परंतु तुम्ही संघटित आहात म्हणून आज या ठिकाणी दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळू शकतं आणि गर्दी देखील पाहायला मिळते। नाही आणि संघटना ज्या वेळेला बनली, ती संघटना बनल्यानंतर म्हणजे 2018च्या शेवटापासून ही संघटना चालू झाली आणि ती चालू झाल्यानंतर हा ग्राफ पुढे येत चालला आणि संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या खेळाडूंनी सुद्धा तितकेच सहकार्य केले आणि म्हणूनच आज ही संघटना एक वेगळ्या विशिष्ट उंचीवरती बघायला मिळते आणि एसपीएलचा हा थाट सुद्धा त्याचमुळे काहीसा मोठा झालाय। यस, फ्रँकलिन डिसुजा संघ मालक यांच्याकडून प्रत्येक डॉटला 200 रुपयाचं बक्षीस आहे आणि संतोष पितळे यांच्याकडून लगातार 3 विकेट 1000 रुपयाचं बक्षीस। वाट पाहिली जाते या ठिकाणी एखादा मोठा फटका येईल का, अख्खा नवापूर गाव वाट पाहत आहे, परंतु चांगल्या बॉलला सन्मान द्यायचा, खराब बॉलवर प्रहार करायचा, ही रणनीती मात्र या ठिकाणी बनवावी लागणार आहे। खऱ्या अर्थाने ऋषीदादा आपलं तर कौतुक करावंच लागणार आहे, कारण क्रिकेटसाठी म्हणजे सगळं काही आपला व्यापार किंवा आपलं ऑफिस बघून क्रिकेटसाठी एवढा वेळ देत आहे। आपण सगळे कुटुंब म्हणून, सायबा म्हणून एकत्र येत आहे, आपल्या सगळ्यांचं कौतुक व्हायला पाहिजे। या ठिकाणी जर पाहिलं तर नाही आणि लंबोदर क्रिएशन विशू गायकवाड आणि पणू गायकवाड यांच्याकडून साई श्रद्धा जिंकली तर त्यांना टी शर्ट स्पॉन्सर करण्यात येणार आहेत। परंतु साई श्रद्धा देखील बलाढ्य संघ आहे, परंतु डीसीसी नवापूर कुठे कमी आहे, तेही प्रयत्न करणार आहे। चांगल्या बॉलचा पुन्हा एकदा सन्मान दिला, परंतु आपल्याकडे क्रिकेटची एक वेगळीच क्रेज आहे भरत सर, म्हणजे दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट, उन्हाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट, पावसात क्रिकेट, टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, प्लास्टिक क्रिकेट, हे सगळ्या बॉलचं क्रिकेट आपण खेळत असतो। आज विरार नगरी आणि स्पर्धा सायबा, याही वेळेला मात्र एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला।
आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते 11 वर. आणि या स्पर्धेमध्ये 4 ओव्हरमध्ये किती धावा उभ्या केल्या जातील याची उत्कंठा लागली आहे. आणि रणजनदादा पाटील यांच्याकडून डीसीसी नवापूर जिंकला तर 5,000 रुपयाचं बक्षीस. वा, आपलं गाव जिंकावं हेच या ठिकाणी वाटतं. आणि इकडे व्हाईट बॉल आणि एक धाव पहा किती महत्वपूर्ण आहे. वाईड आला तरी किती मोठ्या प्रमाणावर टाळ्या वाजतायत. एकच लक्ष आहे, आपलं गाव जिंकावं यासाठी हे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याही वेळेला चांगला बॉल सन्मान दिलाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. क्रिकेटच्या खेळात काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. सध्या वाट पाहत आहेत, परंतु धाव जर पाहिली तर 2 ओव्हरमध्ये 13 धावा, अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. बरं सर, नाही 13 धावा आणि चांगल्या स्थितीमध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर डीसीसी नवापूरला आपण बघतोय जे प्रारंभिक 2 षटकं होती, ज्या 2 षटकामध्ये 2 महत्वपूर्ण गोलंदाज येणार होते, त्यांचा तो जो काही सामना करायचा होता तो सामना आणि तो सामना काहीसा आता रंगणार. आणि फ्रँकलिन डिसूजा यांच्याकडून डॉटला 200 रुपये. बघा, सगळ्यांना विनंती आहे, तुमची बक्षिसे लावली जाणार आहेत, परंतु 1 ते 2 वेळाच अनाऊन्स होतील, कारण आम्हाला धावतं समालोचन सुद्धा करायचंय. सो सगळ्यांची बक्षिसे इथे लावलेली आहेत, तरी ती बक्षिसं सगळ्यांच्या कानावर ऑलरेडी गेलेली आहेत. डबल ती बोलली जाणार नाहीयेत, याची सुद्धा नोंद घ्या. 5,000 रुपयाचं बक्षीस डीसीसी नवापूर जिंकलं तर डीसीसी नवापूरसाठी राजन स्पोर्ट्स कडून ट्रॅक टी शर्ट कॅप, त्यानंतर फ्रँकलिन डिसूजा यांच्याकडून 200 रुपये प्रत्येक डॉटला, आणि वाव सलून यांच्याकडून पहिला चौकार 1 चौकार 200, 2 चौकार 500 आणि लगातार 3 चौकार 1000 रुपयाचं बक्षीस आहे. साईच्या पेट शॉप कडून सुद्धा लगातार 3 चौकार 500, लगातार 3 विकेट 500 रुपयाचं बक्षीस आहे. चिराग आणि केतन मैदानाच्या आतमध्ये नवापूरसाठी. समोर जर पाहिलं तर रोहित, हाई बॉल या ठिकाणी चांगला पाहायला मिळाला. टप्पा पडतोय, बॉलने मात्र मोठं वळण या ठिकाणी घेतलंय आणि गर्रकन वळण घेत असताना बॉल यष्टीरक्षकांच्या हातात देखील गेलाय. डॉट बॉल आले तर थोडासा दबाव वाढू शकतो. पॉवर प्लेचं षटक आहे, धावा बनवण्याची संधी आहे आणि धावा बनवाव्या सुद्धा लागणार आहेत, कारण पहिल्यांदा संघ फायनल मध्ये पोहोचलाय. अख्खं गाव आलंय मैदानात. नवापूर समोर जर पाहिलं तर नाला सोपारा. यावेळेला देखील एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. माझ्या मते नवापूरच्या प्रत्येक गावात टीव्ही, मोबाईल, अख्खं गाव पाटील नेटवर्कवर असणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक पाटील नेटवर्कवर देखील जुडले गेलेले आहेत. काय जबरदस्त माहोल पाहायला मिळतोय. आणि प्रेक्षक म्हटल्यानंतर नवापूरमध्ये एकही टीव्ही, तिथे दुसरा चॅनल लागलेला नाहीये, फक्त ही एसपीएल ची फायनल बघितली जाते. हा सुद्धा एक मोठा विक्रम आहे. आणि नवापूरकर ज्यांना मॅच दिसत नाही, बाजूच्या भिंतीवर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. पाच जिकडे दिसेल मॅच त्या ठिकाणी प्रेक्षक गेलेत, कारण प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. सायबा 6वं पर्व या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखीन एक चेंडू जर पाहिला तर या ठिकाणी फलंदाजाला नाही कळू दिलाय, गर्रकन वळवलाय. पुन्हा एकदा एक जबरदस्त टर्न पाहायला मिळतोय. लगातार 3 चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव टाकलेत. बॉलर रोहित मात्र थोडासा दबाव निर्माण करतोय. ओ आणि इथे वाईडचा रिव्ह्यू बघूयात, कुठून बॉल कुठे गेलाय. ओ शानदार डिलिव्हरी रोहित यादव, सच आउटस्टँडिंग बॉलिंग. तसेच पंच अजित निकम सर महाराष्ट्रातील अंडरआर्म क्रिकेटमधील आघाडीचे पंच आहेत. कोणताही दबाव न घेता अगदी पारदर्शक निर्णय देखील त्यांच्याकडून आलाय. 3 चेंडू डॉट आले, धावा कराव्या लागतील. स्वप्न अख्ख्या गावाने पाहिलंय. मैदानात उतरलेल्यांना ते पूर्ण करायचंय. नवापूरसाठी तर समोर देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. धाव मात्र तिकडे घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 14 धावा धाव फलकावर. धावांसाठीची धावाधाव केल्याशिवाय मॅचेस जिंकल्या जात नाही. कधी बॅटिंग टीमकडे तर कधी बॉलिंग टीमकडे जाणारा सामना पाहायला मिळतोय. भरत मोरे सर, अशाही प्रकारचा सोहळा खरंच म्हणजे इथे आल्यानंतर म्हणजे ज्या पद्धतीने एक सायबा कुटुंब म्हणून आयोजन करताना पाहायला मिळालं ना, तर ते काहीतरी वेगळंच आहे. आणि म्हणूनच ही स्पर्धा सुद्धा काहीतरी वेगळीच आहे आणि म्हणून ती सर्वांना आवडते. सायबा या वेळेला देखील बॅकफुटला गेले. स्ट्रोक पात्र या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा फायदा अजून तरी येऊ दिला नाहीये. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. 15 धावा म्हणजे कमीत कमी जसं तुम्ही सांगितलं 24 तरी होणं गरजेचं आहे. नाही 24 तरी होणं गरजेचं आहे, कारण या मैदानानं 22चा बचाव पाहिला, 23चा बचाव पाहिला, 24चा बचाव पाहिलाय.
आणि मागील दोन्ही सेमीफायनल मध्ये धावा बनल्यात, म्हणून फायनल असं वाटायला लागलं आता या दोन संघांमध्ये लो स्कोरिंग होण्याचे चान्सेस जास्त आहेत, अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. यस, काही ठिकाणी आयोजक आम्ही पाहतो मंचावर बसलेले असतात, परंतु ऋषीदादा चारी बाजूने फिरतायत, कुठे काही कमी तर नाहीये ना, हे तर वेगळेपण आहे या स्पर्धेचं. या वेळेला बॅकफुटला गेले, फटका मात्र क्लासिकल अंदाजात खेळला, परंतु तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. काय बॉलिंग केली आहे, फक्त 3 धावा या ओव्हर मध्ये. पॉवर प्लेची ओव्हर होती आणि 3 धावा खर्च केल्या. धावसंख्या झाली आहे 3 ओव्हर नंतर 16. नाही, आणि या गोलंदाजाने प्रभावित केलंय. पहिल्या 2 मॅचेस जर बघाल तर पहिल्या 2 मॅचेस मध्ये रोहित यादवने बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय आणि त्याच्या बॉलिंगनं समोरच्या संघाला अक्षरशः नामोहरम केला आणि त्याने आता फायनलच्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये सुद्धा इकॉनॉमिकल स्पेल टाकलाय. आणि जसा तुम्ही साहेबाच्या व्हॉलंटियर्स किंवा मेंबरचा उल्लेख केलात, या SPL म्हणजे SPL साठी हे साहेबाचे सर्व मेंबर्स असे आहेत, ज्यावेळेला जबाबदारी घेण्याची वेळ येते तेव्हा मी, आणि ज्यावेळेला श्रेय घेण्याचं वेळ येतं तेव्हा ते स्वतःला आम्ही म्हणतात. म्हणजेच काय, मी आणि आम्ही मधला फरक त्यांनी खऱ्या अर्थानं सगळ्यांना दाखवून दिला, त्यामुळे जी SPL इतकी मोठी म्हणताना पाहायला मिळते. हो यस, नक्की. एकीचं बळ मिळते फळ म्हणतात ना, तसंच या ठिकाणी पाहायला मिळालंय. एक फॅमिली म्हणून हे सगळे एकत्र आले आणि आज सायबा नावाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रभर पाहायला मिळाली. अंडर आर्म क्रिकेट मधील एक ख्यातनाम स्पर्धा आणि त्यातल्या त्यात लाख मोलाची स्पर्धा, जी टीम जिंकणार आहे लखपती होणार आहे. येस, आणि धीरजी चव्हाण साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. ओहो, काय फिल्डिंग केली आहे, लाजबाब. वाह, अंडर आर्म क्रिकेट फिल्डिंग या खांबावर देखील उभं आहे आणि काय फिल्डिंग केली आहे, लाजबाब. आर्ष कोटापकर यांच्याकडून प्रत्येक डॉटला 200 रुपयाचं बक्षीस आणि डाऊन दी ग्राउंड खेळत असताना केलेलं क्षेत्ररक्षण खरोखर आउटस्टँडिंग आहे आणि अशा प्रकारची फिल्डिंग मॅच मध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आतमध्ये आणते. यस, परंतु एखादा चौकार जर का आला, नाचतील हे नवापूरचे प्रेक्षक वाट पाहतात कधी येईल, परंतु पाहूयात. मॅच चांगलीच पहिल्या डावात रंगली आहे. या वेळेला स्ट्रोक खेळलाय जबरदस्त, त्या ठिकाणी नाचायची संधी मिळाली आहे नवापूरकरांना. डीजे किस डिस्को में जाए जावेद भाई के पास जाओगे तो जावेद भाई कोई भी रिएक्ट नहीं करेंगे. जहीर भाई एक बार सोच सकते हैं, खालिद भाई भी सोच सकते हैं, लेकिन जावेद भाई नहीं, इसमें जाते नहीं है. डिस्को नाचना मना है. काय चौकार खेळला इकडे. मी आहे ना, केतन या ठिकाणी सांगतायत, चिराग या ठिकाणी सांगतायत, दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये. ओहो, इकडे मात्र थोडासा कंट्रोल सुटला होता आणि विकेटचं पतन. सायबा क्रिकेट संघाच्या दमलय घाई बघना बात, सायबा क्रिकेट संघाच्या दमलय घाई बघना बात. सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, सायबा प्रीमियर लीग भरली. थँक्यू डीजे. 21 वरती 1 आहे, 1 आहे तोपर्यंत नेक आहे आणि हा मैदानाच्या आतमध्ये आलेला हा संघाचा तारणहार म्हणून लेख आहे, नवापूरचा लेख आहे. बघूयात कशा प्रकारचा खेळ खेळतोय. ओ, लेख आला आणि मग जसा केक कापला तसा एक धाव सुद्धा आली मागून, ती बक्षीस स्वरूपाची, गिफ्ट स्वरूपाची सिंगल. यावेळेला देखील सन्मान दिलाय बॉलचा. धाव घेण्याचा प्रयत्न. एका धावेचं महत्व तुम्हाला जाणायचं असेल तर तुम्हाला अंडर आर्म क्रिकेट पाहावं लागेल, कारण जगातील सगळ्यात फास्ट क्रिकेट कोणतं असेल तर अंडर आर्म क्रिकेट आहे. कारण एवढ्या कमी विकेटवर, छोट्या विकेटवर बॉलिंग टाकायची आहे, जवळ फिल्डिंग करायची आहे, फटाफट धावायचं छोट्या विकेटवर, हे सगळं काही क्षणार्धात करायचं आहे. यावेळेला फटका येताना पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक खेळलाय, लाजबाब. बॉल जातोय सीमा रेषा पार. टक चौकार.
नाही ये जन्मोगा संघर्ष जरूर आहे, पण इथला हा केतन मेहर. केतन मेहरच्या अंगात केतन म्हात्रे आलाय की काय? आणखीन एक मात्र या ठिकाणी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. त्या प्रयत्नात एक धाव तर घेतली गेली आणि या मॅचला जिंकण्यासाठी धावसंख्या झाली आहे ती 28 धावा झाल्यात. 29 ची आवश्यकता. मॅच चांगली होईल. नाही 29 लक्ष, मॅच चांगली होणार आहे. चौकाराची अपेक्षा होती, चौकाराला केतनने कहर केला. आता साई श्रद्धा कशा प्रकारे रिॲक्ट करते, परंतु सगळ्यांना येऊन जाऊन प्रश्न एकच पडलाय, अरे तो गॅलरी कोणत्या बसलाय, तो माणूस कोणत्या गॅलरीत बसलाय जो गाण्यावरती नाचतोय. आणि मुन्ना ओहो, हे तर सगळे मागे आहेत. झाडं वगैरे सगळी वगळून आमचे कॅमेरामॅन तिथं पोहोचलेत. 14 टाळ्या आमच्या मुन्नासाठी होऊन जाऊ द्यात. येस बॉल द्यायचा आहे, नवीन बॉल. बघा इथं अशीच कहाणी आहे. ज्या वेळेला तुम्ही एखादी मॅच हरता त्यावेळेला बॉल कुठे जातो हे जसं सापडत नाही ना, त्या प्रकारचा हा प्रेक्षक सुद्धा सापडत नव्हता, आता भेटलाय. तर बॅट्समन वाह, अरे फलंदाजाला जागा द्या, फलंदाजाला जागा द्या तिथून. वा 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 वा. क्रिकेट हा भारतातील प्रत्येकाच्या नसा नसामध्ये भिनलेला खेळ आहे. आज त्याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या खेळात गरीब श्रीमंत नसतो, या खेळात हिंदू मुस्लिम सुद्धा नसतो, या खेळात काळा गोरा सुद्धा नसतो. आणि त्याच्याचमुळे हा खेळ आपल्याला आवडतो, कारण जो चांगला खेळतो तो कोणी असू देत, कोणत्याही जातीचा असू देत, तो गरीब असू देत, तो श्रीमंत असू देत, आपण टाळ्या वाजवतो. एकदा जोरदार टाळ्या आपल्या लाडक्या खेळासाठी झाल्या पाहिजेत. क्रिकेट सगळ्यांसाठी आणि खरोखरच, आणि हे सायबा क्रिकेटला सुद्धा तसंच आहे. इथे सुद्धा कोणताही भेदभाव नाहीये. उच्च नीच, गरीब श्रीमंत, काळा गोरा, हिंदू मुस्लिम किंवा अजून कोणी, असा काही भेद नाहीये. आणि असं सगळे पाळणारे मंडळ एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी घेऊन येत. आणि या मोठ्या पटलावरची मोठी मॅच, जिथे या सामन्याला जिंकण्यासाठी आता 29 धावांचा पाडा मोजायचा आहे. आणि ते मोजत असताना त्यांच्या समोर गोलंदाजीसाठी आणि फिल्डिंगसाठी तयार DCC नवापूर. संतोष पितळे यांच्याकडून लगातार 3 चौकार. हजार आटपलाय प्रथमेशचा बाजार. थँक्यू बरं सर, थँक्यू. हे नवापूर, धन्यवाद. हा आनंद पैशाने विकत येणार नाही. हा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतोय. तुम्ही काश्मीरला जा, महाबळेश्वरला जा, माथेरानला जा, परंतु साईबा पाहायला जो आनंद मिळणार तो कुठे मिळणार नाहीये. आणि म्हणूनच साईबा नावाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर केलंय आणि या स्पर्धेची बातच न्यारी आहे. नाही, आणि मगाशी बोललं होतं ना, बक्षीस लागलं होतं 1000 आणि पहिल्या चेंडूवरती पहिल्या विकेटनं प्रथमेशचा बाजार तिथं आटपत असताना आपण बघितला. खेळाडूने बाहेर उभं राहायचं, थोडं बाउंड्री लाईनच्या बाहेर पडद्याच्या खेळाडू. साईबा ऑल इंडिया सर लक्ष द्या, खेळाडूंनी मागे व्हा प्लीज, मागे व्हा. येस, लेट स्टार्ट. मॅचेस दिसत नाही. अगदी काही जण तर अंगठ्यावर टाचेवर उभे आहेत, मॅच पाहतायत, कारण गर्दीच तेवढी आहे.
इकडे दुसऱ्या डावाकडे आपण चाललोय. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर टाळ्या. पहा, टाळ्या वाजवायची संधी दोघांना नाहीये, कारण क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. म्हणजे सोपारा सुद्धा जिंकू शकते आणि नवापूर सुद्धा जिंकू शकते. फुल टॉस बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळत बॉल अडवण्याचा प्रयत्न. हो, ही महत्वाची घटिका आहे. अडवलाय जरूर, फेकलाय जरूर, पण लागला केव्हा? तिसरा पंच. पूर्वीच्या काळी एक दूरदर्शनवरती मालिका यायची, तिसरा डोळा. इथे आमचे तिसरे पंच आहेत. आता ते तिसरे पंच चेक करणार नक्की काय झालंय. रत्नेश सिंग प्रिन्स, महत्वाची विकेट काय मिळाली आहे का? रुको जरा, सबर करो कितन, मिलेगा सब. ओ व्हाट अ स्टॉप, ग्रेट फिल्डिंग. प्रिन्स वेगाने आला, बॅट ट्रॅक केली. ये चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. एक जबरदस्त माहोल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सायबा चषकाची फायनल मॅच, या वर्षीची सायबा चषक आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एक जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अजून या वेळेला मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. या ठिकाणी पाहूया, दर्जेदार फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला साई श्रद्धा सोपारा टीम देखील काही कमी नाहीये. फायनलला आलेत, एवढी वर्ष मेहनत करतायत, ते सुद्धा प्रयत्न करणार आहेत, कारण मानाची सायबा चषक अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फटका चांगला, फिल्डर त्या ठिकाणी. हो, काय कॅच पकडली आहे. थँक्यू थँक्यू. रंजनदा यांच्याकडून बँडसाठी 500 रुपयाचं बक्षीस झालं. रंजनदादा पाटील यांच्याकडून फायनल जर डिसिजन नवापूरने मारली तर 12 कॅप रंजनदादा यांच्याकडून सुद्धा आहेत. 5000 रुपयाचं बक्षीस वेगळं रंजनदादा पाटील यांच्याकडून. काय मॅच पाहायला मिळते. हार मानणारी टीम ना सोपारा देखील नाहीये, प्रयत्न करतील. पहिली ओव्हर झाल्यानंतर धाव संख्या 3 झाली आहे. मॅचला जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 26 करायचे आहेत. हो हो हो, या वेळेला बॅकफुटला झालं. ओ, एक मिनिट डिसाइड. बँड 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 नवापूरकर बँड वाजवा, पण आमच्या अंपायर्सना सुद्धा नाचू द्यात. तुमच्या सगळ्या इच्छेची पूर्तता होणार आहे. विवेक पांडेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. विवेक पांडे इज द ओनली गाय ट्रूली स्पोर्ट्समन. यस, कारण पंचांच्या निर्णयाची त्यांनी वाट नाही पाहिली, स्वतः त्याच्या अगोदर बाहेर आले. या खेळाडू वृत्तीला सुद्धा सलाम, जोरदार टाळ्या. अशा सिच्युएशनला चंदू सर भले भले खेळाडू पिघलतात, परंतु विवेक पांडे आज त्यांनी दाखवून दिलं त्याचा ती खेळाडू वृत्ती आणि त्याचा तो स्पोर्ट्समन स्पिरिट. हे वसई विरारच्या क्रिकेटला सलाम करावासा वाटतो, कारण हे संघटनेच्या माध्यमातून तुम्ही जी शिस्त लावलीत ना, ती शिस्त या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. एक जबरदस्त फायनल मॅच आहे. पाक एकतर्फी मॅच फक्त जी टीम जिंकते तिला आवडते आणि तटस्थ प्रेक्षकांना मॅच टफ आवडते. म्हणजे अजून एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा देखील येईल.
ओ हो 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 हो. काय हे क्रिकेट मात्र ज्या वेळेला आपण चांगलं करतो त्यावेळेला आपल्याला हसायला लावतं, चांगलं नाही होत त्यावेळेला असं प्रकारे काहीतरी करायला लावतं, परंतु काही झालं तरी आनंद मात्र आपल्याला नक्की मिळतो. नाही, म्हणूनच हिरमोसून जायचं नाहीये. फायनल पर्यंत आलात, जिंकणं हरणं हे चालू राहणार आहे. जो उगवतो तो मावळतो सुद्धा, जो मावळतो तो उगवतो सुद्धा. त्यामुळे या सर्व बाबी ज्या आहेत, अभूतपूर्व स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बरंच सर, कारण इतिहास या ठिकाणी घडतोय. साहेबाची वाट वर्षभर का पाहिली जाते ते या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि एक जबरदस्त क्रिकेट, डोळ्यांचं पारणं फेडणारं क्रिकेट काय असतं आज विरार नगरीमध्ये पाहिला जात आहे साहेबाच्या माध्यमातून. चांगला बॉल, सन्मान दिला, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. आणि एक गोष्ट ही सुद्धा आहे, बाकीच्या ठिकाणी बोलला तर 365 दिवस ही स्पर्धा वाट बघावी लागेल. आणि खऱ्या अर्थात 365 दिवस थांबावे लागतात, कारण याची तारीख बदलत नाही. याची तारीख बदलत नाही. 365 दिवस तुम्हाला ही स्पर्धा खेळण्यासाठी वाट बघावी लागते एकदा का पराभूत झाल्यानंतर. 2000 प्रेक्षक युट्यूबला ही मॅचचा आनंद घेत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धेची चर्चा, पाटील नेटवर्क सुद्धा हाऊसफुल झालंय. आणि इकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसाचे व्ह्यूअर्स जर पाहिले तर तब्बल 30,000 प्रेक्षकांनी आजच्या दिवसामध्ये स्पर्धा पाहिली आहे. साहेबा साहेबा साहेबा, जबरदस्त मॅच. परंतु इकडे प्रयत्न करावे लागतील बॅटिंग टीमला. मोठं आयोजन आहे आणि जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. 8 धावा, अजूनही 13 बॉल बाकी आहेत आणि 21 धावांची आवश्यकता आहे. मॅच नाही संपली. एखादा चौकार मॅचचं गणित बदलू शकतो. पाहूयात, तो मात्र मारावा देखील लागणार आहे. यावेळेला फटका आला, अडवण्याचा प्रयत्न, मागणी आणि पुरवठा एकाच वेळेला, आणि मॅच नाही संपली आहे. मॅच ऑन आहे. छोटी दरार, तो गेंद जाएगी सीमा रेखा पार. आणि गेलाय, टकाटक चौकार आलाय. आणि आता मॅच सुद्धा टकाटक बनत चालली आहे. यस, कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके सुद्धा धगधग 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 करतील अशा प्रकारची मॅच आता हळूहळू होऊ लागली आहे, कारण प्रेक्षकांना क्लोज मॅच पाहिजे आहे. क्या बात आहे अजित सर. अजूनही जर पाहिलं 12 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 17. आणि ज्या वेळेला एखादी स्पर्धा आपण मेहनत घेतो, चांगली होते, सगळ्या आयोजकांच्या चेहऱ्यावर देखील ते समाधान पाहायला मिळतंय. आणि समाधान सुद्धा जोडीला आहे. हा, क्या बात आहे. 12 बॉल मध्ये 17. काय होणार येणाऱ्या 12 बॉल मध्ये? पुढील 10 मिनिटं. क्या बात आहे भाऊ रोहित. जबरदस्त मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचे 12 बॉल बाकी आहेत, यावेळेला मात्र स्ट्रोक खेळला, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय, फेकी केली आहे. तोपर्यंत जर पाहिलं तर त्या ठिकाणी 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 11 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. अजूनही कुणालाच माहित नाही कोण जिंकणार आहे. ओ, यावेळेला थोडासा दबाव पाहायला मिळतोय. आता मात्र थोडंसं तणाव पाहायला मिळतोय, परंतु हेच तणावाचं वातावरण टाळ्या वाजवायला सुद्धा लावील. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट आल्यावर सुद्धा. आणि आता जर पाहिलं तर 11 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. मॅच नाही संपली आहे. पैसा वसूल मॅच. लांबून लांबून प्रेक्षक आले, ते खुश झाले असेल कारण चांगलं मॅच. यावेळेला पाहू शकता हळूवार पद्धतीने बॉलला तटवलंय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जाते.
अजूनही जर पाहिलं तर 10 बॉल बाकी आहेत आणि 14 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. यावेळेला फटका चांगला आहे, समोर खेळलाय. हो आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहिलं मिळतोय. डॉट बॉल टाळ्या वाजवायला लावेल. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 9 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्लेचा षटक मात्र मार्गस्थ आहे. काय होणार? बरं सर, जबरदस्त मॅच, जबरदस्त माहोल आणि प्रत्येक अटेम्प्ट इथे हृदयाचा ठोका वाढवणाराच असणार आहे. जतीन तांडेल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न झालाय. ओ धावचीची संधी, परंतु बघा एक कौतुक करा डीसी नावापूरचं. कितीही सिच्युएशन खराब असो फेकी करण्यास घाबरत नाहीयेत. अगदी वेगाने चेंडू फेकलाय आणि केदार आणि सुनील पार्टनरशिप जशी वाढत चालली आहे ना, तसे तसं आता त्यांना विजयाच्या जवळ असल्याचा भास सुद्धा होतोय. कारण या दोन्ही खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे, त्या ताकदीचे हे दोन्ही खेळाडू आहेत. परंतु जतीन तांडेल हो ऑन साइडला हलक्या हाताने खेळलाय. ओ चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, ऍडव्हान्स फील्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आता 7-12 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच ऑन आहे. एक टीम म्हणत असेल एखादी विकेट येऊ दे, एखादा डॉट बॉल येऊ दे, एक टीम म्हणत असेल एखादा चौकार येऊ दे, परंतु पाहायचंय काय होणार, काय होणार. हळूहळू हृदयाचे ठोके देखील धगधग करायला लागलेले आहेत. कारण प्रत्येकाला वाटतं आपली टीम जिंकावी, आपलं गाव जिंकावं, आपले आवडते खेळाडू जिंकावे, आपला मित्र जिंकावा, आपल्या कुटुंबातील सदस्य जिंकावा. कोणाच्या नावे 7-12 होणार? SPL च्या सीझन 6 चा 7-12 कोणाच्या नावे? ओ रुको जरा, सबर करो, और भी पिक्चर बाकी आहे. नक्कीच मॅच संपलेली नाहीये. अजूनही जर पाहिलं तर 7 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. धगधग धगधग धगधग. वा सायबा ओ जबरदस्त स्ट्रोक, परंतु विकेटचं पतन. तर शेवटचे 6 चेंडू आणि 11 आणि या वर्षीची महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा सायबा तुम्हाला आवडली असेल तर प्रत्येकाने आपला मोबाईल बाहेर काढा, मोबाईलची फ्लॅश ऑन करा आणि कळवा, सगळ्यांनी कळवा. सगळ्यांना विनंती आहे आपापला मोबाईल बाहेर काढून मोबाईलची फ्लॅश ऑन करायची. सगळे प्रेक्षक चारी बाजूला, आपल्याला ज्यांना ज्यांना ही स्पर्धा या वर्षी आवडली आहे त्या सगळ्यांना विनंती आहे आपला मोबाईल बाहेर काढून फ्लॅश ऑन करून एकदा जोरात सगळ्यांना विनंती आहे. सायबा सायबा सायबा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, जीवदानी माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. आपण प्रेक्षकांनी सुद्धा या स्पर्धेला हिट केलंय, आयोजकांनी हिट केलंय आणि खेळाडूंनी सुद्धा हिट केलंय. म्हणूनच ही स्पर्धा आम्हाला सुद्धा वर्षभर वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. सायबा सायबा सायबा. अजूनही जर पाहिलं तर 6 चेंडू 11. या बैला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटचा थरार काही संपलेला नाहीये. अजूनही 5 बॉल 11. बरं सर, क्रिकेटच्या बाजूने बोलायचं झालं, एखादा चौकार आला तर आणखी मजा येईल मॅच मध्ये. नाही, आणि चौकार आम्हाला सर्वांना अपेक्षित आहे. इकडचे दर्शक हाच विचार करतात की ही मॅच शेवटच्या चेंडूवरती जावी, शेवटच्या चेंडूपर्यंत जावी. आता साई श्रद्धा विचार करत असेल 2 चौकार यावेत, परंतु नवापूर विचार करते अजून एखादा डॉट यावा. खूप चांगली रंगली आहे. या बेला बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने खेळले, एक धाव तिकडे मिळणार आहे. अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता, म्हणजे 4 मधले 2 मारायचेच आहेत. अख्खा गाव प्रार्थना करत असेल नको नको नको, दुसरा बदला सोपारा म्हणत असेल येऊ दे एक, येऊ दे एक, पाहूया काय होईल. सायबा स्ट्रोक खेळलाय परंतु अडवला देखील गेलाय.
हो आणि आता इक्वेशन काय आली आहे? इक्वेशन काय आली आहे? 3 चेंडू. सुनील ओ वन्स अगेन मिस. 2 मध्ये 8. एक मिनिट आपण तो क्षण पुन्हा एकदा घेतोय. 2 बॉल बाकी आहेत आणि 2 मध्ये 8. 2 मध्ये 8. फ्लॅश. एक मिनिट थांबायचे सर. अंपायर थोडं थांबायचंय. आणि बघा 2 मध्ये 8. 2 मध्ये 8. आता ही गाठ पडली आहे ती कोण सोडवणार आणि 2 मध्ये 8 असल्याकडे वाट कोणाची लागणार ती बघण्यासाठी एकदा लाईट बंद करणार आहोत आपण. यस सगळ्यांना विनंती आहे पुन्हा एकदा आपल्या टॉर्च ऑन करायच्यात. सायबा सायबा सायबा. वा वसई तालुक्याचा अंडरआर्मचा वर्ल्ड कप आणि या वर्ल्ड कप मध्ये आलेले हे सर्व चांदणे काजव्यासारखे चमकायला लागले दादा. क्या बात आहे. बिल्डिंगच्या टेरेस वर पण लाईट लागल्यात, गॅलरीत लागल्या. हा क्षण सारखा येणार नाहीये. हे सायबाचा विजय आहे. वसई विरारच्या अंडरआर्म क्रिकेटचा विजय आहे आणि म्हणूनच तुम्हा आम्हाच्या सर्वांच्या हृदयावर राज्य करते ही स्पर्धा. सायबा सायबा सायबा. बघा आता काउंटडाऊन सुद्धा करणार. माझ्या जोडीला सगळ्यांनी बोलायचंय. 10 पासून उलटा काउंटडाऊन होईल त्यानंतर लाईट ऑन होणार आहे. चला तुम्ही संघाचा गजर जरूर करा परंतु येस काउंटडाऊन स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. क्या बात है. ज्यांनी हा क्षण अनुभवलाय माझ्या मते लक्षात राहण्यासारखा आहे. अंगावर काटे आले असतील, शहारे आले असतील, अशा प्रकारचा क्षण होत आहे. जर का 2 चौकार आले तर 500 रुपयाचं बक्षीस अनिकेत शिवलकर टेटली यांच्याकडून. बघा आता 2 चौकार येत आहेत का? मॅच संपलेली नाहीये भरत सर. काही होऊ शकतं कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. नाही ना म्हणूनच की काय आता जे बसले ते उभे राहिले ते टाचेवरती आहेत. फटका खेळला चांगला परंतु अडवला. आणि आता DCC इथे थोडे बाजूला समोर. मला वाटत नाहीये नवापूरवाल्या झोपतील म्हणून, रात्रभर नाचतील. परंतु थांबा आणि एवढा हा प्रसंग यावेळेस आलाय की चंदू सर आणि भरतला सुद्धा 500-500चं पारितोषिक या ठिकाणी आलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चंदू शेट्टे सर आणि वसई विरारचा बुलंद आवाज भरत मोरेसाठी. धन्यवाद. आणि या ठिकाणी नवापूर डोकरादेव क्रिकेट संघ डीजे तू पण वाजव. चला साई श्रद्धा तुम्ही पण नाचायचंय. साई श्रद्धा बाकी सर्वांनी नाचायचंय. इथे मोबाईल पडलाय कोणाचा ते पण बघा. मोबाईल पडला खाली त्याच्या लक्षात आहे. सायबा ऑलरेडी आपण सुद्धा नाचायचंय. अजून कोणाला नाचायचं या आतमध्ये. कुणाला वाटलं होतं का ही टीम फायनल मारेल? पहिल्या दिवशी